नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रसाद मॅथ्स अकॅडमीवर मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर फ्रेंड्स, लास्ट लेक्चर पर्यंत आपण या चॅप्टर मध्ये प्रॅक्टिस सेट नंबर 8.3 चे 3 एक्झाम्पल बघितले होते. तर बाकीचे जे आपले 3 एक्झाम्पल राहिलेले आपण हे लेक्चर मध्ये बघणार आहोत. ठीक आहे ना? सर फोर्थ क्वेश्चन काय दिला फ्रेंड्स? रेशियो ऑफ द consecutive angle of the quadrilateral is 1:2:3:4. Find the measure of each angle. Write with reason what type of quadrilateral it is. तो काय म्हणतोय फ्रेंड्स? एखादा क्वाड्रॅटर असा असेल की ज्यामधले कॉन्सिक्युटिव्ह अँगलचा रेशो 1:2:3:4 असा असेल. त्याच्यावरून आपल्याला त्या क्वाड्रॅटर मधले प्रत्येक अँगलचा एक्झॅक्टली मेजरमेंट काढायचा आहे आणि तो क्वाड्रॅटर जो तयार होईल आपला अँगल्स काढल्यानंतर तो क्वाड्रॅटर कोणत्या टाइपचा असेल. ठीक आहे, तो रोम्बस असेल, पॅरलोग्राम असेल, ट्रॅपेझियम असेल, काईट असेल, हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, बघा फ्रेंड्स, सगळ्यात पहिले म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह अँगल. कॉन्सिक्युटिव्ह अँगल तुम्ही कोणा म्हणणार? लेट सपोज असा एक क्वाड्रिलॅटरल आहे. ओके, सपोज ए बी सी डी, त्याला असं नाव असेल है ना. कॉन्सिक्युटिव्ह अँगल काय? आता हा एक अँगल, हा एक अँगल, हा एक अँगल, हा एक अँगल. आता क्वाड्रिलॅटरल मध्ये टोटल 4 अँगल असतात. ओके, बघा, आधी हा अँगल येतो, त्याच्यानंतर हा अँगल येतो, त्याच्यानंतर हा येतो, त्याच्यानंतर हा येतो. म्हणजे कॉन्सिक्युटिव्ह अँगल म्हणजे लगातार येणारे. ठीक आहे, एकामागून एक येणारे कॉन्सिक्युटिव्ह अँगल म्हणजे लगातार. कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे लगातार येणारे अँगल. ओके, तर मग त्याने ना त्या कॉन्सिक्युटिव्ह अँगल्सचा रेशो दिलेला आहे. ओके, मग सगळ्यात आधी आपण काय करणार? लेट ए बी सी डी be a quadrilateral. ओके, ABCD आपण क्वाड्रिलॅटरल मानून घेतला. त्याच्यात आपण काय करणार फ्रेंड्स? हियर लेट रेशो ऑफ consecutive angle, ratio of consecutive angle is काय दिलाय तो? 1:2:3:4 दिलेला आहे. ओके, आता आपण काय करणार फ्रेंड्स? x ला कॉमन मल्टिपल घेणार. ओके, सो लेट x बी अ कॉमन मल्टिपल. आता कॉमन मल्टिपल काय असतो मी सांगतो तुला. कॉमन मल्टिपल असतो, आता बघा फ्रेंड्स, एका ठिकाणी 8x आहे, 7x आहे, 9x आहे. आता या तिघ ठिकाणी कॉमन काय? x कॉमन आहे ना. सो या तिघांचा x हा कॉमन मल्टिपल असेल. ठीक आहे ना, या तिघांचा कॉमन मल्टिपल काय असेल? x असेल. ओके, लेट सपोज 4चा पाडा घ्या. 4 1 4 हा, 4 1 4, 4 2 8 है ना, 4 3 12. आता बघा, या तिघ नंबर्स ऑफ कॉमन मल्टिपल काय असेल? 4 असेल. ओके, बघा, ठीक आहे, याला आपण कॉमन मल्टिपल म्हणतो. ओके, त्याचप्रमाणे आपण काय करणार फ्रेंड्स? x ला आपण कॉमन मल्टिपल आपण कन्सिडर केले. ओके, त्याच्यावर आपलं काय लिहिते? रेशो ऑफ कॉन्सिक्युटिव्ह अँगल, त्याचा रेशो. मग आपण काय करणार? कॉमन मल्टिपलला आहे ना त्यांच्या रेशोशी रिलेट करणार. ठीक आहे, आता 1 ला x शी रिलेट केला तर 1x होईल, 2 ला x शी रिलेट केला तर 2x येणार. ओके, सो आपण काय लिहू शकतो? अँगल A इज इक्वल टू अँगल A. अँगल A म्हणजे 1, अँगल A चा रेशो 1 आहे ना, सो 1x लिहिता येईल आपल्याला. ओके, अँगल B 2 ला आपण x शी रिलेट करणार, 2x लिहिता येईल. ओके, अँगल C 3 आहे, त्याला 3x लिहून टाकणार. अँगल D, अँगल D चा रेशो काय असेल? 4, त्याला आपण 4x लिहून टाकणार. ओके, आता नेक्स्ट आपण काय करणार? याला डिग्री देऊन जा. ओके, आता बघा फ्रेंड्स, आपल्याला अँगल A आपण x डिग्री कन्सिडर केला, B 2x डिग्री केला, C 3x डिग्री केला, D 4x डिग्री कन्सिडर केला. आता बघा फ्रेंड्स, आपल्याला माहिती आहे की क्वाड्रिलॅटरल मध्ये
या चारही अँगलच्या मेजरमेंटचा सम हा 360 डिग्री असतो. ओके, मग काय करणार मी, नाव अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 360 डिग्री. ओके, रिझन काय आहे ना, सम ऑफ all angles in quadrilateral is 360 degree. हा रिझन असेल. ओके, नेक्स्ट काय होणार, अँगल ए एक्स डिग्री, ठीक आहे, 1x डिग्री लिहा किंवा x डिग्री लिहा, एक असतं आपण x डिग्री लिहिणार. अँगल बी 2x डिग्री, अँगल सी 3x डिग्री, angle D 4x degree is equal to 360 degree. ओके, बघा फ्रेंड्स, आता x 2x 3x plus 3x 6x plus 4x 10x. ओके, so 10x येणार. ओके, 360 degree. सो काय येणार या ठिकाणी, 360 upon 10, 0 0 cancel. Okay, so x degree is equal to 36. Okay, so x is equal to काय ना, x angle 36 डिग्री आहे ना. ओके, बघा फ्रेंड्स, आपण या ठिकाणी x ची व्हॅल्यू 36 डिग्री काढून घेतली. त्याच्यावर ना आपण अँगल ए बी सी डी याची व्हॅल्यू आपण काढतोय. ठीक आहे, बघा मग आता मी काय करतो, a ची व्हॅल्यू काढतो. ओके, ए मेजर ऑफ एंगल ए, मेजर ऑफ एंगल ए किती आहे, x डिग्री ना. सो x इज इक्वल टू काय, 36. ओके, मेजर ऑफ एंगल बी 2x डिग्री ना, 2x डिग्री. सो 2 इंटू एक्स काय, 36 है ना, किती 72. सो 72 डिग्री. मेजर ऑफ एंगल सी, सी काय, मेजर ऑफ एंगल 3x डिग्री, 3x डिग्री है. सो 3 इंटू x डिग्री म्हणजे 36 है, 108 डिग्री. आणि एंगल डी, एंगल डी म्हणजे 4x. ओके, 4 इंटू 36, 36 चौक 144. ओके, सो डी ची मेजरमेंट काय आली, 144 आहे. आता काय करणार, हे अँगल च्या हेल्पने आपण एक कोऑर्डिनेटर तयार करणार. ठीक आहे, सगळ्यात आधी काय करायचं, ए आणि बी ला आपण बेस घेऊन घेऊ. ओके, या ठिकाणी ए आणि बी ला मी बेस घेऊ. इथे रेश म्हणून देतो मी. एक मिनिट, ओके, याला ए नाव देतो, याला बी नाव देतो. बघा फ्रेंड्स, ए हा अँगल कोणता आहे, 36 डिग्रीचा आहे ना. मग मी काय करणार, ए पास नाही ना 36 अँगल काढणार. ओके, सेंटर बिलकुल ए वर 36. बघा 0 10 20 30 36 म्हणजे या ठिकाणी येणार तो, या ठिकाणी. ओके, आणि इथून आपण असं आहे लाईन काढणार. आता बघा फ्रेंड्स, या ठिकाणी हा जो अँगल आहे ना, तो आपला ए असेल, तो किती 36 डिग्रीचा असेल. आता काय म्हणतो तो, बी हा अँगल 72 डिग्रीचा आहे. ओके, मग काय करणार आपण, प्रोटेक्टर यूज करणार. आता बी हा अँगल किती आहे, 72 चा आहे ना. आपण मेजर कसं घेणार, इकडनं घेणार. ओके, इकडनं 70 72 70 आहे ना, मग हा जो असेल ना, या ठिकाणी 72 असेल. ओके, आता या पॉइंटला जोडून घेऊ आपण. आता या ठिकाणी ना, हा वाला अँगल तो बी अँगल आहे. ओके, आणि तो या ठिकाणी जो बी अँगल आहे तो 72 डिग्रीचा तयार झाला. आता काय होतं, सी हा अँगल आहे ना 108 डिग्री यायला पाहिजे. आता आपण काय करणार फ्रेंड्स, सी हा पॉइंट घेणार. आता सी हा पॉइंटला डिस्टन्स तर नाही दिलंय,
सी हा पॉईंट घेणार कसा 108 डिग्री ना. आपण काय करणार या ठिकाणी कुठे पण आपण सेंटर घेऊ शकतो त्याचं. ठीक आहे, कुठे पण घेऊ शकतात. लेट सपोज मी या ठिकाणी घेतला इकडनं किती म्हणतो 108 डिग्री. ओके, हा पॉइंट येणार तो हा पॉइंटला. ओके, आता आपण काय करणार त्या पॉइंटला जुळणार लाईन करणार. ओके, आता हा जो अँगल आहे फ्रेंड्स, हा सी अँगल तो 108 डिग्रीचा असेल. ओके, आता आपण काय करणार याला आपण रफ करून टाकू. आता बघा फ्रेंड्स, आता आपल्याला ए बी सी हे तीन अँगल मिळून गेला ना, तर हा जो आपल्याला त्याला डी अँगल आपल्याला पकडता येईल. तो किती असेल 144. ओके, तर बघा फ्रेंड्स, हा क्वाड्रिलॅटर बघा, या क्वाड्रिलॅटर मध्ये ए बी आणि डी सी हे दोघं साइड अपोजिट आहे ना, आणि दोघं अपोजिट साइड हे पॅरलल आहे. त्याचप्रमाणे ए डी आणि सी बी हे पण अपोजिट साइड आहे, पण हे जे अपोजिट साइडची पेअर आहे ते पॅरलल नाही. म्हणजे या ठिकाणी काय होतंय की अपोजिट साइडची एकच पेअर ही पॅरलल आहे. त्याचप्रमाणे इंटेरियर अँगल बघा, इंटेरियर अँगल हे सप्लिमेंटरी आहे. सप्लिमेंटरी कोणा म्हणतात की जे दोन इंटेरियर अँगलची ऍडिशन ही 180 डिग्री असेल त्या इंटेरियर अँगलच्या पेअरला आपण सप्लिमेंटरी म्हणतात. आता बघा 144 आणि 36 हे दोघं इंटेरियर अँगल आहे. ओके, आणि त्या दोघं इंटेरियर अँगलची ऍडिशन ही 180 डिग्री येते. म्हणजे हे दोघं अँगल आहे ना हे सप्लिमेंटरी असतात. त्याचप्रमाणे बघा सी आणि डी हे दोघं सुद्धा इंटेरियर अँगल आहे, आणि या दोघं इंटेरियर अँगल सुद्धा सप्लिमेंटरी आहे. सप्लिमेंटरी काय बघा 108 प्लस 72 दोघं अँगलची ऍडिशन काय ते 180 डिग्री येते. दॅट्स वाय वी कॅन से दॅट angle C and angle B are supplementary. Okay, so आपल्याला काय लिहिता येईल, in quadrilateral A B C D दिसतंय का? Yes, in quadrilateral A B C D side AB is parallel to साइड DC हे एक रिजन असेल, आणि पेअर ऑफ बोथ पेअर इथं लिहून टाकू पुढे, अँड बोथ पेअर ऑफ इंटेरियर अँगल are supplementary. ठीक है, that's why, so हे रीजन असेल है ना. सो quadrilateral A B C D is trapezium. काय असेल तो ट्रॅपेझियम असेल. ठीक आहे, हे आपलं आन्सर असेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो क्वाड्रिलेटर मिळाला फ्रेंड्स तो आपला ट्रॅपेझियम असेल. ठीक आहे, हा जो क्वाड्रिलेटर आपला हा तो काय असेल, तो ट्रॅपेझियम असेल. ओके, ABCD क्वाड्रिलेटर इज ट्रॅपेझियम. ठीक आहे ना, हे आन्सर असेल. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. तर बघा फ्रेंड, नेक्स्ट क्वेश्चन काय, कंस्ट्रक्ट द quadrilateral BARC such that length of BA is equal to length of BC is equal to 4.2 cm, length of AC 6 cm, and length of AR is equal to length of CR is equal to 5.6 cm. ओके, आता ह्या ठिकाणी आपल्याला ना कन्स्ट्रक्शन करायचंय. काय कन्स्ट्रक्शन करायचंय, BARC जो क्वाड्रिलॅटरल आहे तो कन्स्ट्रक्शन करायचंय. त्यांची जी लेंथ दिलेली त्याच्यानुसार आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचंय. ओके, आता बघा फ्रेंड्स, सगळ्यात आधी आपण रफ फिगर काढून घेऊ. ओके, रफ फिगर. ओके, मग याची रफ फिगर कशी ना, BARC हा क्वाड्रिलेटर कन्स्ट्रक्ट करायचा आहे. सगळ्यात आधी आपण बेस घेणार. बेस आपण काय घेणार फ्रेंड्स, तुम्ही बेस BA घेऊ शकता,
BC घेऊ शकता, AC घेऊ शकता, ठीक आहे ना, किंवा AR CR घेऊ शकता. ओके, आता आपण काय करणार या ठिकाणी बेस AR ला घेऊन टाकू. ओके, बेस AR घेतला, किती दो 5.6 सेंटीमीटर. ओके, AR BARC आहे ना, मग RC AR जर 5.6 सेंटीमीटर ना, तर RC असतो का CR तो पण 5.6 सेंटीमीटर आहे ना. ओके, 5.6 सेंटीमीटर आहे ना, याला आपण नाव देऊ C. ठीक आहे, याची जी लेंथ असेल ना, एवढी त्याची लेंथ आहे तेवढी लेंथ याची असेल. ठीक आहे, कारण की AR 5.6 सेंटीमीटर आहे आणि RC किंवा CR तो पण 5.6 सेंटीमीटर असेल. सो हा आपण 5.6 सेंटीमीटर असेल. ओके, आता नेक्स्ट काय दिला, काय त्यांनी BA AR करला, RC AC. ओके, आता AC फ्रेंड्स या ठिकाणी AC आहे ना, हा डायगोनल येणार. ओके, डायगोनल येणार AC म्हणजे हा असेल ना, हा जो आपले AC असेल, त्याची लेंथ काय ना 6 सेंटीमीटर यायला पाहिजे. आणि नेक्स्ट BA आणि AC, आता बघा ARC हे तिघ पॉइंट आपल्याला मिळाले. आता राहिला B. ओके, सो BC काय असेल 4.2 सेंटीमीटर असेल. म्हणजे बघा हा C टू B एवढा आहे ना, हा 4.2 सेंटीमीटर असेल. आणि BA जो आहे BA हा पॉइंट B असेल, BA याचं डिस्टन्स असेल 4.2 सेंटीमीटर. ठीक आहे ना, 4.2 सेंटीमीटर. म्हणजे आपण जो क्वाड्रॅटर कन्स्ट्रक्ट करणार तो अशा प्रकारे येऊ शकतो. ओके, मग सगळ्यात आधी आपण काय करू, याला कन्स्ट्रक्ट करणार. आता याला कन्स्ट्रक्ट करणार ना. ठीक आहे ना, ठीक आहे ना. ओके, तर फ्रेंड्स आता आपण त्याला कन्स्ट्रक्ट करणार. कन्स्ट्रक्ट करताना आधी काय करणार आपण, बेस घेणार. बेस काय घेणार, AR बेस घेणार. तो किती आहे 5.6 सेंटीमीटर ना. तो आपण या ठिकाणी 5.6 सेंटीमीटर डिस्टन्स स्केलवर घेऊन टाकू. ओके, नाव काय देणार, AR देणार ना, डिस्टन्स 5.6 सेंटीमीटर असेल. ओके, नाव नेक्स्ट काय करावं लागेल आपल्याला, RC. आता RC चं डिस्टन्स घेऊ, पण त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपण कंपासचा यूज करणार. ठीक आहे ना, मग किती आहे RC 5.6 सेंटीमीटर ना. ओके, मग मी काय करणार बघा, हे AR चे डिस्टन्स बी 5.6 सेंटीमीटर. मग मी काय करणार, कंपास मध्ये ना, कंपास मध्ये आपण डिस्टन्स घेणार की AR चा डिस्टन्स घेणार. ओके, कंपास मध्ये AR चा डिस्टन्स घेऊ आपण. यस, या काय करणार, RC आपल्याला 5.4 पाहिजे ना, आणि याच्यामध्ये आपण डिस्टन्स किती घेतलंय 5.6 पाहिजे, आणि RC व्हॅल्यू 5.6 पाहिजे. ओके, सो R मधून R पासून या ठिकाणी असं एक आर्क कट करणार. ओके, आता त्याच्यानंतर AC आपल्याला किती पाहिजे 6 सेंटीमीटर पाहिजे. मग काय करणार मी, आधी आपण AC कन्स्ट्रक्ट करून घेऊ. आपण काय करणार, स्केलवर आहे ना 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार. इथे 6 सेंटीमीटर मी लाईन ड्रॉ करतो. ओके, कंपास मध्ये आपण काय करणार, 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेणार. 6 सेंटीमीटर, आणि आपल्याला पाहिजे काय, AC हा 6 सेंटीमीटर पाहिजे ना. सो काय करणार, A या कंपासचं टोक आपण A वर ठेवू आणि असा या ठिकाणी एक आर्क कट करणार. ओके, या आर्कला आपण थोडस वरून टाकू. आपला आर्क आहे ना, त्याला थोडस आपण वरून टाकू. एक मिनिट. ओके, त्याला वरून टाकलं. आता बघा फ्रेंड्स, हे दोघं पॉइंट, हे दोघं आर्क ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करताय ना, तो पॉइंट आपला C असेल. आता आपण काय करणार, हा C पॉइंट आहे ना, बघा A टू C या दोन पॉइंट जोडून घेऊ. ओके, आणि R टू C या दोन पॉइंटला जोडून घेऊ. आता बघा फ्रेंड्स, या ठिकाणी AR चा डिस्टन्स 5.6 सेंटीमीटर आहे, आणि RC चा डिस्टन्स जर आपण घेतला, बघा आपण काय केलं होतं, कंपास मध्ये RC कंपास 5.6 चा डिस्टन्स घेऊन R पासून असा एक आर्क कट केला. सो R पासून तर हा आर्क कट केला तो पॉइंट, त्याचे डिस्टन्स काय 5.6 सेंटीमीटर येणार ना. त्याचप्रमाणे आपण काय केलं होतं, कंपास मध्ये 6 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन
ए पासून आर कट केला होता. सो ए पासून तर या सी पॉइंट पर्यंत, ठीक आहे, हा आर ज्या ठिकाणी कट केलाय तो पॉइंट डिस्टन्स किती असेल, 6 सेंटीमीटर असेल, है ना. आता नेक्स्ट आपण काय करणार, आपल्याला एआरसी हा ट्रायंगल मिळून गेला. मग एआरसी ट्रायंगल मिळाल्यानंतर आपण काय करणार, बी हा पॉइंटला पकडून घेणार. ठीक आहे, त्याला कसं पकडणार बघा, सी पॉइंट मिळून गेला आपल्याला. मग सी पासून आपण बी पर्यंत 4.2 सेंटीमीटरचा डिस्टन्स घेऊन एक आर्क कट करणार. ओके, 4.2 सेंटीमीटरचा असेल तो, म्हणजे इथून असं. ओके, एवढं डिस्टन्स आहे ना, ते 4.2 सेंटीमीटर असेल. आता मी काय करणार, कंपास मध्ये आपण 4.2 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं. ओके, मग 4.2 सेंटीमीटर सी टू बी, ठीक ना, सी टू बी. मग बघा, सी पासून आपण एक आर्क कट करणार 4.2 सेंटीमीटरचा, या ठिकाणी असा एक आर्क कट करणार. ओके, त्याचप्रमाणे तेवढं डिस्टन्स बघा, ए टू बी चा 4.2 सेंटीमीटर. ओके, मग काय करणार, ए पासून तर बी पर्यंत डिस्टन्स काय 4.2 सेंटीमीटर, आणि याच्यावर आपण ऑलरेडी 4.2 सेंटीमीटरचं डिस्टन्स घेतले. ओके, सो मी काय करणार, कंपासचा टोक आहे ना ए वर ठेवणार. ठीक आहे, ए वर ठेवल्यानंतर असा एक आर्क कट करणार. यार थोडं तिरचा झाला तो आर्क कट करणार. ओके, हा आर्क आपल्याला वाढवावा लागेल जेणेकरून ते दोघं आर्क इंटरसेक्ट होऊ शकतात. ओके, वाढवला, इट्स ओके. बघा फ्रेंड्स, या दोघं आर्क बघा, हा एक आर्क, हा एक आर्क, हा एक आर्क, हे दोघं आर्क ज्या पॉइंटला इंटरसेक्ट करतील ना, तो पॉइंट आपला बी असेल. ओके, आता आपण काय करणार, आता ए टू बी हा पॉइंट जोडून घेणार, है ना, आणि सी टू बी हा पॉइंट जोडून घेणार. ओके, आता बघा फ्रेंड्स, आता आपण केलं काय, व्यवस्थित लक्ष द्या. ए पासून 4.2 सेंटीमीटर आर्क कट केला. सो ए टू बी ही जे डिस्टन्स आहे ना, ते 4.2 सेंटीमीटर. त्याच्या आधी आपण काय करतो, सी पासून कंपासवर 4.2 सेंटीमीटर डिस्टन्सचा एक आर्क कट केला होता. ठीक आहे, इकडे बी वर. सो सी टू बी ही जे डिस्टन्स आहे ना, ते 4.2 सेंटीमीटर असेल. ओके, तर आपल्याला जो रिक्वायर्ड क्वाड्रिलेटरल होता, जो क्वाड्रिलेटरल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायला लावला होता फ्रेंड्स, तर तो आपला हा क्वाड्रिलेटरल असेल. ठीक आहे, त्याचे बीएआरसी क्वाड्रिलेटरल कन्स्ट्रक्शन आपलं हे असेल. ठीक आहे ना. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, कन्स्ट्रक्ट द quadratic PQRS that length of PQ 3.5 cm, length of QR 5.6 cm, length of RS 3.5 cm, measure of angle Q 110 degree, measure of angle R 70 degree. If it is given that quadrilateral PQRS is parallelogram, then which given information is necessary? Okay, आता बघा सगळ्यात आधी आपण काय करणार, क्वाड्रिलेटरल कन्स्ट्रक्ट करणार, आणि कन्स्ट्रक्ट केल्यानंतर आपल्याला हे सांगायचं आहे की या कन्स्ट्रक्शन मध्ये ज्या इन्फॉर्मेशन दिलेली आहे लेन्थची, त्याच्यापैकी कोणती इन्फॉर्मेशन नाही दिली असती तर चालली असती. ठीक आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे, मग आपण काय करणार, सगळ्यात आधी क्वाड्रिलेटरल कन्स्ट्रक्ट करू. ओके, PQRS, PQ ची लेंथ काय 3.5 सेंटीमीटर, QR ची आहे 5.6 सेंटीमीटर, RS आहे 3.5 सेंटीमीटर. आता बघा सगळ्यात आधी आपण बेस घेणार. बेस कोणा घेणार, आपण जनरली सगळ्यात मोठी म्हणजे सगळ्यात मोठी जी साइड असते, ज्या साइडची लेंथ सगळ्यात मोठी असते ना, तर जनरली आपण बेस घेतो. सो मोठा कुठला आहे, QR आहे ना, मग आपण QR ला आपण बेस घेऊन टाकू. किती तो 5.6 सेंटीमीटर. येस, QR ना, QR किती तो 5.6 सेंटीमीटर. ओके, आता बघा फ्रेंड्स, Q हा अँगल दिलेला आहे 110. ठीक आहे, मग आपण इथून एक अँगल तयार होणार ना 110 चा. मग आपण काय करणार, प्रोटेक्टर यूज करणार. ओके, प्रोटेक्टरचा हा जो सेंटर आहे तो बिलकुल Q वर, आणि त्याची एज आहे ती ही साइडला लगत असली पाहिजे, करस्पॉन्डिंग असली पाहिजे. किती अँगल म्हणतोय तो 110 डिग्री. सो 90 100 110. ओके, नेक्स्ट आपण काय करणार, या दोघं पॉइंट इंटरसेक्ट करणारी एक लाइन करणार, है ना. हा जो अँगल असेल ना फ्रेंड्स, हा Q अँगल असेल तो 110 डिग्रीचा येणार. ओके, त्याच्यात तो काय म्हणतोय, तो मेजर ऑफ अँगल R
हा 70 डिग्री असला पाहिजे, त्याचाच म्हणणं आहे. ओके, मग आपण काय करणार, आर हा अँगल 70 डिग्रीचा घेणार. ओके, 70 डिग्री आर आणि तो जो पॉइंट आहे 70 डिग्रीचा तर आपण जोडणार. ओके, या ठिकाणी जो आर तयार झाला तो 70 डिग्रीचा असेल. ओके, क्यू आर 5.6 सेंटीमीटर आहे. पी क्यू कुठे आहे, नाही, पी क्यू नाही म्हणजे पी पॉइंट नाही आपल्याला. मग आता काय करणार आपण, आधी आपण पी क्यू काढून घेणार. ओके, पी क्यू काढण्यासाठी किती दिला आहे, 1 मिनिट, पी क्यू किती दिला आहे, 3.5 ना. येस, हा 3.5 पट्टीवर घेणार, स्केलर मध्ये घेणार, कंपास मध्ये 3.5 चा डिस्टन्स आपण घेऊन टाकू. ओके, 3.5 हा पी क्यू आहे. ओके, मग बघा पी क्यू या ठिकाणी क्यू आहे ना, पी क्यू क्यू पी एकच. मग आपण काय करणार, कंपासचं टोक क्यू वर ठेवणार. ठीक आहे, कंपास टोक क्यू वर ठेवणार आणि पी वर, पी या पॉइंट कडे एक आर्क कट करणार. ठीक आहे, 3.5 सेंटीमीटरचा कंपासचं टोक क्यू वर ठेवलं, असा एक आर्क कट करा. ओके, यस, आणि बघा या आर्कने या पॉइंटला जो कट केला ना, हा पॉइंट येतो, तो आपला पी पॉइंट असेल. ओके, आता बघा फ्रेंड्स, आता पी क्यू आणि पी चे डिस्टन्स आपल्याला काय मिळालं, 3.5 सेंटीमीटर. 3.5 सेंटीमीटर काय मिळालं, कारण की आपण क्यू पासून या पॉइंटवर पी पॉइंटवर 3.5 सेंटीमीटरचा आर्क कट केला. ठीक आहे, कंपास मध्ये आपण काय केलं, 3.5 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं आणि क्यू पासून एक असा आर्क कट केला. दॅट्स वाय पी आणि क्यू ची लेंथ ही 3.5 सेंटीमीटर आली है ना. आता नेक्स्ट काय करणार, आर एस. आता आर एस पण 3.5 सेंटीमीटर आहे. आपण ऑलरेडी क्यू पी हा 3.5 सेंटीमीटर घेतला आहे, 3.5 सेंटीमीटर डिस्टन्स आपण घेतलाय ऑलरेडी याच्यावर. मग काय करणार, आर एस 3.5 सेंटीमीटर पाहिजे ना. मग मी काय करणार, कंपासचं टोक आर वर ठेवणार. ठीक आहे ना, आर वर ठेवलं आणि ह्या ठिकाणी असं एक आर्क कट करणार. ओके, केला कट, यस, आर, हा जो पॉइंट असेल ना आर कट केला तो पॉइंट आपला असेल यस. ठीक आहे, आता आपण काय करू फ्रेंड्स, 3.5 सेंटीमीटर डिस्टन्स कंपासवर घेतला आणि आर पासून एक आर कट केला. सो आर आणि एस चं डिस्टन्स हे 3.5 सेंटीमीटर असेल. ओके, आता काय करणार, या दोघं पॉइंटला आपण जोडून घेऊ. ठीक आहे, बघा ना, पी आणि एस चे जे डिस्टन्स आहे ते पण 5.6 सेंटीमीटर असेल. ओके, कारण की दोघं ऑपोजिट साइड. ओके, बघा फ्रेंड्स, हा आहे ना या ठिकाणी पॅरलेलोग्राम तयार झाला. कारण पॅरलेलोग्रामची प्रॉपर्टी काय असते, जी अपोजिट साइड आहे ते कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट असतात म्हणजे त्या दोघं अपोजिट साइडच्या मेजरमेंट लेंथ ही सेम असते. त्याचप्रमाणे पी क्यू ही जेवढी लेंथ आहे ना तेवढी लेंथ एस आर ची. सो हे जे कन्स्ट्रक्शन आहे ते आपलं पॅरलेलोग्रामचं कन्स्ट्रक्शन असेल. कन्स्ट्रक्शन समजून घेतलं फ्रेंड्स. आता बघा फ्रेंड्स, तो काय म्हणतो, आता आपण हे बघू. इफ इट इज गिवन दॅट quadrature PQRS is parallelogram, then which given information is necessary? आता बघा फ्रेंड, जर क्वेश्चन मध्ये जर त्याने असं दिलं असतं की PQRS हा पॅरलेलोग्राम आहे, तर यापैकी कोणती इन्फॉर्मेशन नाही दिली असती तरी आपण पॅरलेलोग्राम कन्स्ट्रक्ट करू शकलो असतो. ठीक आहे, तर बघा आपल्याला माहिती आहे की पॅरलेलोग्राम मध्ये इन इफ लिहा या ठिकाणी सगळ्यात आधी, इफ quadrilateral PQRS is parallelogram, then opposite side is equal. ठीक है, इक्वल बना के कॉन्ग्रुएंट भी बनता है. And adjacent angles are supplementary.
ठीक आहे. आता हे आपल्याला माहिती आहे की पॅरलोग्राम मध्ये अपोजिट साइड ही इक्वल असतात आणि त्याचे जे ऍडजस्टंट अँगल असतात ते सप्लिमेंटरी असतात. ओके. PQ ची इन्फॉर्मेशन काय दिली आहे 3.5 सेंटीमीटर. ओके. आणि PQ जर त्याने दिली आहे तर PQ च्या अपोजिट साइड त्यांनी SR बी दिली आहे. ठीक आहे. SR RS. ठीक आहे. म्हणजे त्यांनी RS नाही पण दिला असता तरी आपण पॅरलोग्राम कन्स्ट्रक्ट करू शकलो असतो. म्हणजे काय म्हणतील आपल्याला की जर त्याने RS इज इक्वल टू 3.5 सेंटीमीटर आहे ती जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती अननेसेसरी आहे. ओके. सो write it here. Length of RS is equal to 3.5 and बघा लेंथ RS ची लेंथ नाही दिली तर तरी चालू असतं. म्हणजे ही नाही अननेसेसरी लेंथ कुठली आहे RS अननेसेसरी. त्याचप्रमाणे पुढे काय आहे लेंथ ऑफ बघा हा अँगल. आता आपल्याला माहिती फ्रेंड्स त्यांनी पॅरलोग्राम मध्ये Q हा अँगल किती दिला होता 110 दिला होता. ओके. आणि आपल्याला माहिती आहे की पॅरलोग्राम मध्ये जे ऍडजस्टंट अँगल आहेत ते सप्लिमेंटरी असतात. सप्लिमेंटरी असतात म्हणजे ते दोघं अँगलचा मेजरमेंट हा 180 डिग्री असतो. ओके. जर त्याने जर या ठिकाणी 110 दिलाय Q हा अँगल आणि जर त्याने R हा जर 70 डिग्री नाही पण दिला असता तरी पण आपल्याला समजलं असतं. तरी पण आपण पॅरलोग्राम कन्स्ट्रक्ट करू शकलो असतो. कारण की या दोघं अँगलची ऍडिशन ही 180 डिग्री येतात आणि हे जर नाही पण दिलं असतं तरी पण आपण हा अँगल काढू शकलो असतो. ओके. म्हणजे हा जो अँगल आहे लेंथ ऑफ नी म्हणजे मेजर ऑफ R इज इक्वल टू 70 डिग्री. हा हे दोन इन्फॉर्मेशन हे अननेसेसरी असते. ठीक आहे फ्रेंड्स. तर फ्रेंड्स या ठिकाणी आपलं चॅप्टर नंबर 8 दॅट इज क्वाड्रिलेटरल हे संपतंय. आशा करतो की हे लेक्चर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल फ्रेंड्स नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबणं विसरू नका. जेणेकरून मी आपल्या चॅनलवर जेव्हा असे नवनवीन व्हिडिओ अपलोड करत राहणार त्यानुसार तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील. ठीक आहे फ्रेंड्स.